जय शिवराय मित्रांनो, मिनी ऑइल मिल अनुदान योजना नेमकी काय योजना, अर्ज कसा करायचा, याच्या अंतर्गत अनुदान किती दिलं जातं आणि अर्ज जर केला तर किती शेतकऱ्याला याचा लाभ मिळू शकतो, याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये राष्ट्रीय खाद्यतेल अभियान हे एक मिशन राबवलं जात आहे, ज्याच्या अंतर्गत गळीत धान्य पिकं आहेत. याच्या अंतर्गत विविध पायाभूत सुविधा असतील, बी बियाणे असतील, अशा बाबी याच्या अंतर्गत राबवल्या जातात. ज्याच्यामध्ये आपण पाहिलेले की तेलघाना 9,90,000 रुपयापर्यंतचा तेलघाना युनिट सुद्धा याच्या अंतर्गत दिला जातो. आणि याच्याच अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या दोन महत्वाच्या अशा बाबी म्हणजे मिनी ऑइल मिल विथ फिल्टर प्रेस आणि मिनी ऑइल मिल विदाउट फिल्टर प्रेस, ज्याची 4 लाख रुपयापर्यंत फिल्टर प्रेसच्या मशीनला किंवा विदाउट फिल्टर प्रेस जी मशीन असेल तिच्यासाठी 3 लाख रुपयापर्यंत अर्थात 50% पर्यंत अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिलं जातं. आणि याच्यासाठी 2026-27 हे जे काही चालू आर्थिक वर्ष आहे, या वर्षासाठी विथ फिल्टर प्रेस 136 आणि विदाउट फिल्टर प्रेस 136 अशा प्रकारचे टार्गेट या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहेत. आणि याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीचं आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. मित्रांनो, या दोन्ही बाबी करता तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. याच्यासाठी तुम्ही महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती वैयक्तिक शेतकरी म्हणून अर्ज करू शकता. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती तुमचा फार्मर आयडी आणि त्याच्याशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती आलेला ओटीपी टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला घटकासाठी अर्ज करावरती क्लिक करायचंय. घटकासाठी अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला बाबी निवडायच्यात. आता याच्या अंतर्गत कृषी यांत्रिकरण मध्ये ही बाब देण्यात आलेली आहे. तर कृषी यांत्रिकरणच्या बाबी निवडाच्या समोर आपल्याला क्लिक करायचे. याच्यानंतर कृषी यांत्रिकरणचा अर्ज आपल्या समोर खोलेल. याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला तालुका निवडायचा आहे. जर वेगवेगळ्या तालुक्यात आपली जमीन असेल तर ज्या तालुक्यासाठी अर्ज करायचा तो तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर याच्या पुढे आपल्याला मुख्य घटक आहे कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य. याच्यानंतर पुढे आपल्याला तपशील निवडामध्ये ही बाब निवडावी लागणार आहे, ज्याच्यामध्ये प्रक्रिया संच या बाबीच्या अंतर्गत आपल्याला ही बाब मिळणार आहे. तर प्रक्रिया संच निवडायचे. याच्यानंतर पुढे जे काही घटक असतील या घटकामध्ये आपण पाहू शकता फिल्टर प्रेस सह ऑइल जी मशीन आहे आणि फिल्टर प्रेस शिवाय असे दोन्ही प्रकार आपल्याला याच्या अंतर्गत दिसणार आहेत. तर आपण हे पाहू शकता मिनी ऑइल मिल फिल्टर प्रेस सह, आणि त्याच्या बाबी निवडल्यानंतर आपल्याला ती दाखवली जाणार आहे. आणि याच्यानंतर दुसरा जो याच्या अंतर्गत घटक आहे तो म्हणजे मिनी ऑइल मिल फिल्टर प्रेस शिवाय. आता आपल्याला ज्या बाबीसाठी अर्ज करायचा आहे ती बाब निवडायची आहे. दोन्ही बाबीला अनुदान वेगळे, फिल्टर प्रेस सह 4 लाख रुपये, फिल्टर प्रेस शिवाय 3 लाख रुपये. जी बाब निवडायची ती बाब निवडायची. योजनेच्या अटी शर्ती आपल्याला मान्य आहेत अशा प्रकारे खाली टिक करायचे आणि जतन करावरती क्लिक करायचे. जतन करावरती क्लिक केल्यानंतर दुसरी बाब निवडायची असेल तर येस करायचं, नसेल तर आपल्याला नो करायचे. आपली बाब जतन झालेली आहे परंतु अर्ज सादर झालेला नाही. पुन्हा एकदा आपल्याला अर्ज सादर करावरती क्लिक करायचे. अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपण निवडलेली बाब जी आहे तिला पहावरती आपल्याला क्लिक करायचे. आपण निवडलेली बाब या ठिकाणी दाखवली जाणार आहे. त्या बाबीच्या खाली या योजनेच्या अटी शर्ती मला मान्य आहेत अशा प्रकारे टिक करून आपल्याला अर्ज सादर करावरती क्लिक करायचंय. जर आपण पेमेंट केलेलं असेल तर आपलं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. जर तुम्ही पेमेंट केलेलं नसेल तर 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट करावं लागणार आहे. आणि जर तुम्ही पूर्वीच पेमेंट केलेलं असेल तर तुम्हाला हे पेमेंट करण्याची गरज पडणार नाही. एका वर्षामध्ये फक्त एकच वेळेस पेमेंट करावं लागतं. हा अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला जे काही तुम्ही अर्ज केलेले घटक असतील त्या घटकाच्या अंतर्गत तुम्हाला ही बाब दाखवली जाणार आहे. आता याच्या अंतर्गत दोन्ही मशीनसाठी 136 असे लक्षांक देण्यात आलेले आहेत. आलेल्या अर्जानुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. जे काही सोयाबीन गळीत धान्याचे जे जिल्हे आहेत अशा जिल्ह्यामध्ये प्राधान्याने याचा लाभ दिला जाणार आहे. आणि तुमची घेतलेली पिकं, तुमच्याकडे असलेलं क्षेत्र, त्या अनुषंगानं तुमचे आलेले अर्ज या बाबीच्या अनुषंगाने या बाबीचा लाभ दिला जातो. आणि जे शेतकरी याच्या अंतर्गत पुढे पात्र होतील त्यांना पुढच्या प्रक्रियेसाठी कळवलं जातं. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्वाची अशी बाब आहे, महत्वाची अशी योजना आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला मिनी ऑइल मिल विथ फिल्टर प्रेस आणि विदाउट फिल्टर प्रेस अशा मशीनच्या अनुदानाचा लाभ घेता येतो. धन्यवाद.